UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत भाजप नेत्यांच्या बैठका होण्याची शक्यता। मंत्री धनंजय मुंडेंनी मध्यरात्री अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये प्रदीर्घ चर्चा। फडणवीस अजितदादांची चूक दाखवा, राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आव्हान। तर आम्ही काही बोललो तर जरांगे सुपारी मिळाल्याचं म्हणतात, राजेंद्र राऊतांचा निशाणा। हिम्मत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं, प्रसाद लाड यांचं आव्हान। तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस, पवारांचं घातलेलं कातडं फाडणार, प्रसाद लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा। जरांगे हाच खरा EWS आरक्षणाचा मारेकरी, महाविकास आघाडीला पूरक काम करताना भाजप द्वेषाने जरांगे पछाडलेत, भाजप नेते प्रवीण दरेकरांचा पलटवार। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर खडसेंची भूमिका दुहेरी आणि स्वार्थी, गिरीश महाजनांची टीका। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे छत्रपती, कडू, शेट्टींचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा। तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या मतदारसंघात चाचपणी, सूत्रांची माहिती। 170हून अधिक मतदारसंघांचा काँग्रेसकडून आढावा, उमेदवार देण्यासाठी लोकसभेचाच फॉर्म्युला विधानसभेत वापरण्याची शक्यता। विधानसभेसाठी पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, सूत्रांची माहिती। पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा, शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना। आपापल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी महायुतीच्या नेत्यांची बाप्पाकडे प्रार्थना, पुढच्या वर्षीही शिंदे मुख्यमंत्री राहावेत यासाठी शंभूराज देसाईंकडून, अजितदादांसाठी मिटकरींकडून, तर फडणवीसांसाठी चित्रा वाघ यांच्याकडून साकडं। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित, मंत्रालयात 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीत बैठक, तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलनाचा तुपकरांचा इशारा। राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे, नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरींच्या सर्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या। घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडत नाही, आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केली, गडचिरोलीतील जाहीर सभेत अजितदादांकडून पुन्हा चुकीची कबुली। खोलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही, जखम वरती बुजल्यासारखी दिसते, व्रण मात्र राहतो, अजितदादांच्या चुकीच्या कबुलीवर आव्हाडांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलं सांगितलं, अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य। धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीच्या मनधरणीचे अजितदादा गटाकडून प्रयत्न, सूत्रांची माहिती। भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 तारखेला शरद पवार गटात प्रवेश करणार। अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न, गुलाबराव पाटलांनी अर्थ खात्याचा नालायक उल्लेख केल्यानंतर जयंत पाटलांची टीका। शालेय मुलांच्या सुरक्षेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती स्थापन, बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेनंतर खबरदारी, चौकशी आणि सुरक्षिततेचे उपाय सुचवण्यासाठी हायकोर्टाकडून समिती स्थापन। वादग्रस्त IAS पूजा खेडकर प्रशासकीय सेवेतून बरखास्त, बोगस प्रमाणपत्र प्रकरणात केंद्र सरकारची मोठी कारवाई। पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCकडे 30 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आरोप करणाऱ्या एकूण 30 तक्रारी दाखल, UPSCकडून संबंधित अधिकाऱ्यांची प्रकरणं कार्मिक विभागाकडे वर्ग। संपूर्ण विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।